शेट आज फुल मस्तीत आहेत फुल अंगावर एवढं काँग्रेस खातेच काय आता रे गाडी पाडची तर साहेबांचा चालला पायरा बघायचा मैदान करायचं आहे अजून 1-3-4 दिवसानंतर बघ्या चला चला आता जावे ऐ हे गाडी चला राजपल्ला कार्तिकला बाहेर काढायचं अजून साहेबाचं मैदान करेल तसं फिटनेस असं झालं बघा चल बाबा गप 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 हे इकडे तो पण काँग्रेस खाली जातो खाली कार्तिक इकडे तर आता हे बघा सगळ्यात येतरा रायफल झाला कार्तिक झाला आता ही बघा बारक्याला तर गती नाही हवं अजिबात आवरत ए बाबा
लय इतर ब्रह्मा इतरा ब्रह्मा. ओ हो 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 गेला 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 गेला. त्याला मारा जाते त्यात 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 खातोय आणि त्यात दोघांची लय भांडणं असते ते. ब्रह्मा इकडे इकडे ये. चल चांगला हे दिसतोस की रे. इकडे मारवडे इकडे 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 या. बाबा हो हो गेला 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 गेला. आता कुठं बाजीच होत. ह्याला बघा ह्याला नाही मारणार त्याच्यावर डाय पडते. हो पण मारते तुझ्या मिर. ब्रह्मा बाजार तुझ्या आईच्या गावात तुझ्या. बस बस बाबा बस मारशील त्याला. मुरकी घातलीच पाहिजे. ए बाबा आणि गेला हो. रायफल नाही मारत त्याच्यावर डाय पाडलाय. ते गेलं कुठे भिवून गेलं तिकडे. आई चला या बाबा बस बस. त्याच्या तुझ्या आईच्या गाव. थांबे ह्याच्यावर नाही मस्ती आम्ही करणार कारण ती जर आपल्या आवाक्याला येते आपण थांबू शकतो. ते नाही ह्यो नाही थांबू शकत. आला तिला उराव म्हणजे डोसक्याला ताप बारका नाही. लाज वाटते मोकळा थोडा नको बाबा. चल मला जरा टायराला पाट्याला आणतो. एवढं एवढं आम्ही 4-5 दिवस. हे बघा इतरा ब्रह्मा. सराय बा तुडूचिल त्याला तुडूलच त्याच्या. पाय नोकरा लागला बाबा. डबरं दररोज बघायला लागते 2-3 दिवसात नाही का. इकडं डबरा काढते. सर सर इकडे सर. मस्त आलाय लई साहेबाचं. घेतो व्यायाम जरा 4-5 दिवस जाऊ देत. अराय बा हा आहे का. पहिल्यांदा बघितली मी रायबा लोक करताना. जलांब्यापासून रायबा शीट असं डबरा काढते बघा. इथं बरोबर लय मोठा डबरा काढला. आत्ता मोजून आहे मी. तोडून असतं की लागा तुला आता हा बिचाऱ्या. तर मस्तपैकी स्वच्छता करून घेतली इथली. सगळी शान वगैरे काढले. कुठं कुठं दगड होती जरा ही अशी दगड पण मग काढली. म्हटलं बसताना साहेबासमोर रुतायचं. आणि ही शेड बघा निवांत रवत करत बसली खाऊन वगैरे. आज हा मग केला आहे. आणि हो बघा कुठे गेला. सावली बनवून द्यायला एवढा ढिला बांधला. किती ढिला बांधला मागं मागं. जशी सावली मागं जाईल तसा मागं जातो. जशी सावली पुढे येईल तसा पुढे येतो. आणि इथं असे लेवल केलं बघा बसायचं साहेब. कारण की आता सावली पुढे येईल मग इथं बसतील निवांत. रायबा असं वाटतं रायबाला झुपाव न्यावावं मैदानात.
झोपत प्यांगा लागलाय. ठीक आहे का हॅलो एकदम मान हाली. गांजा प्यालायस काय रे? दूध पितोय म्हणल्यावर काय करणार, झोपण नाही तर काय करेल का नाही. खाद्य आहे इकडं काय काम चालू असते. काय निवांत आहे. आधी जरा इकडे बसायला पाहिजे. तेच की. पाकच प्यांगाळायला डोळ की झोपणार आहे. राहू दे मला येत. मला नाही ना जमवलं. लहान मस्ती करायला जवळच घ्या क्लोज होत मला. मित्रांनो आज आपण पाहताय आपण आलोय सुशांत दादांच्याकडे आणि आपण या इकडं आलो की 100% सुशांत दादांची गाडी घेऊन जातो आणि दावणीला जर वेळेला नवीन खरेदी आपल्याला बघायला भेटते. आणि एक त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना तर बैलगाडा क्षेत्रात बरेच बैलगाडा मालक होते, ती टॉपची बैल घडते, ती बऱ्याच गोष्टी होत्या त्या. पण एकमेव बैलगाडा मालक आहेत मला तरी माझ्या ह्यात बघायला भेटते ती की भलेही हार हो द्या, कायम काय हो द्या, अपयश भेटू द्या, काय हो द्या, पण प्रयत्न करत राहायचे आणि नंदींची सेवा करत राहायचे. आणि ती त्यांच्या कुठनं नवीन पिढीला आत्ताची शिकायला भेटते. बैलगाडा क्षेत्रात एक नंबर करणारे भरपूर होते, सगळ्या गोष्टी करणारे. पण अपयश होऊन जर कुठला बैलगाडा मालक आनंदी असेल आणि बैलाची सेवा करत असेल, नंदीची सेवा करत असेल, नवीन खरेदी करत असेल तर फक्त सुशांत दादा. ही डोक्यात काय नक्की विचार काय चालतात की बाबा घ्यायचं या अपयश भेटले तरी चालेल. कसा विषय झाला आपल्याला ते भाज्यामुळे जरा वाटल्याला भाज्या काहीतरी करेल. हां तर काय नाही म्हणजे प्रयत्न चालू आहे त्याच्या बाबतीत. तोपर्यंत म्हटलं काय करायचं तर मग आणि दगं पण लई भरपूर मिळाली आपल्याला. आता तुम्ही व्हिडिओ बघत असतील भरपूर दगं जवळच्या जोडीदारानं पण दगं दिली आपल्याला. काय काय कारणामुळे एक नंदी होता आपल्याकडे, अजून एकच मैदान पळाला. त्याच्या आधी पण एकच नंदी, अजून एक नंदी होता, तो पण एकच मैदान पळाला, 4 दिवसांनी गेला. आणि एक नंदी एकच मैदान पळाला, तो लगेच 4 दिवसांनी गेला. मग तिथलं पुढे ठरवलं, कानाला खडा लावला की बाबांनो काय असेल ते आपलं वैयक्तिकच ठेवायचं. जर राहू दे तिकडे गटपाय असवायचं, राहू दे तिकडे गुलालात राहायचं, तर त्या काय असेल ते स्वतःला. मग त्या ह्यानं आपलं ही धाडस केलं म्हटलं, कारण की ही वस्तू आपल्याला मिळाली नसती. वस्तू अशी मिळाली की आपलं म्हणजे परिवार एवढा चांगला मिळाला आपल्याला. त्यांच्या म्हणजे वडील हेच आहेत, व्यापार लाईन नाही, अण्णा गरुड म्हणून नाव आहे त्यांचं, रेकड्याचं आहेत ते. मग त्यांचा मुलगा व्हिडिओ बघतो आपलं, ते म्हणे दिला तर हिथं जातं करते. मग त्यांची माझी मैदानात गाठ पडली त्यांच्या मुलाची माझी. मग त्यांनी मला ह्याचा फेरा दाखवला. मी पण म्हटलं, मी आधी व्हिडिओ सांगितलेला ना एक वस्तू आपल्याला घ्यायची, कारण की एक नंतर आपल्या जवळ गेल्या ना त्या रागात मी बोललेलो घेतलं तर आता टॉपची घेणार. तर म्हटलं एकदम मोठी वस्तू घेऊन चालणार, अचानक नाहीच पळालं तर काय करायचं, बारकच गाडवायचं घेऊन आपण. तर KJ बैलगाडा प्रेमी हे दादा, तुम्ही दादा कुठे गेले ना? मोठ्या लक्षाकडे गेलेली ते, कारण की छावा त्यांचा एक नंदी म्हणजे मोठ्या लक्षाचा मुलगा त्यानं गट पास केलेला. मग त्याची मुलाखत घ्यायला गेलेला काय तिथलं ना आदित्य. मग जाता जाता काय मी दादा ह्या रूटला आली की आपली गाडी घेऊन जाते तेच. तर आता हे दादा मुलाखत घ्यायला लागले आपले, त्याचा व्हिडिओ बघा त्यांच्या चॅनलवर जाऊन. बरंच काय आहे सांगण्याजोगं, त्या दादांच्या चॅनलवर आपण सांगितलंय.